कोकणातलं एक छोटंसं गाव मारगुंडी. रात्रीचे 11 वाजले होते. पावसाने नुकतीच उघडीप दिली होती आणि सगळीकडे एक अजब शांतता पसरली होती. मिलिंद खूप वर्षांनी परत आला होता. गावातलं लहानपण आठवून त्याच्या मनात काही जुनी दृश्ये पुन्हा जागी झाली होती. पण एक गोष्ट मात्र अजूनही त्याच्या मनात खोलवर घर करून बसली होती. गावाच्या बाहेरचं एक जुनं पिंपराचं झाड आणि त्या झाडाखाली घडलेली ती घटना. त्या रात्री मी आणि रमेश एकतर घरी परतत होतो. आकाशात विजा चमकत होत्या आणि झाडाजवळ येताच रमेश अचानक थांबला. मिलिंद, बघ, झाडाखाली कोणीतरी उभं आहे. मी घाबरलो, पण बघितलं आणि खरंच झाडाखाली एक साडी नेसलेली बाई उभी होती. तिचा चेहरा स्पष्ट होता, पण तिचे डोळे ते अगदी जळत होते. तिचा चेहरा बघू नकोस. आणि आम्ही दोघं धावत सुटलो. पण त्यानंतर रमेश कधीच बोलला नाही. आज इतक्या वर्षांनी मी परत आलोय आणि मी ठरवलंय, मी त्या झाडाजवळ जाईन. माझ्या प्रश्नांची उत्तर मला हवी आहेत. मी झाडाजवळ पोहोचलो. पिंपराचं झाड तसंच होतं, मोठे, गूढ आणि थंड. पण त्याच्या सावलीत काहीतरी हलत होतं. कोण आहे? कोण आहे? एक क्षण, काहीच आवाज नाही. तुला आठवतं का? मी अजूनही थंच आहे. टॉर्च बंद झाला आणि पुन्हा ते झाड झोकायला लागलं.